चला तर आपण आज 7th स्टँडर्डचा मॅथ्स HCF आणि LCM महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्रॅक्टिस सेट नंबर 11 करणार आहोत. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इंटू प्राइम्स, ज्याला आपण म्हणतो प्राइम फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन करणे म्हणजे काय, त्यांचे फॅक्टर्स फाइंड करायचे. पहिला नंबर दिलेला 32. आता मी तुम्हाला दाखवतो याला सॉल्व कसा करायचं. बघा, आपण घेतलं 32 आणि ही अशी लाईन मारली. तुम्ही डाव्या बाजूला सोल्युशन पाहू शकता. बघा, सर्वात अगोदर आपण हे चेक करायचं, हे 2नी डिवाइड होतात का. मी एक काम करतो, याच्यावरच तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे डबल डबल लिहिण्याची गरज राहणार नाही. ठीक आहे, तर हा आपण 32 नंबर घेतला आणि ही लाईन वगैरे मारून ठेवली आहे. सर्वात अगोदर आपल्याला छोटा नंबरने सुरुवात करायची का कोणत्या नंबरने तो डिवाइड होऊ शकतो. 2नी होत असेल तर चांगलं, नसेल होत तर मग पुढचा नंबर घ्यायचा. 3नी होत नसेल तर 4 घ्यायचा, 4नी होत नसेल तर 5 घ्यायचा. पण सर्वात अगोदर 2नी आपल्याला प्रयत्न करायचा का तो डिवाइड होला पाहिजे. तर आपण 2नी सुरुवात करूया. 2च्या टेबलमध्ये 32 कधी येतो, 2 16 जा 32. पहा इथं मी स्टेप बाय स्टेप दाखवू शकतो. 2 16 जा 32, परत एक लाईन मारली. 2नी 16 जाईल का, हो. 2 8 जा 16. 2नी 8 जातो का, हो. 2 4 जा 8. 2 4 जा 8 केलं आपण, सॉरी 2 4 जा 8 झालं. पहा आता 4 2च्या टेबलमध्ये येतो का, हो येतो. मग त्याच्या पुढचं सॉल्व करायचं. 2 2 जा 4. असं कुठपर्यंत सॉल्व करायचं, शेवटी 1 यूज तवर आपल्याला सॉल्व करायचं आहे. ते तर शेवटी 1 आला. 2 1 जा 2, म्हणजे हा आपला पूर्ण सॉल्व झालेला आहे. यानंतर काय करायचं आहे, तर हा 32 लिहून घ्या आणि त्याचे फॅक्टर्स लिहून घ्या. कोणते कोणते, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय. हे राऊंड करायची गरज नाही आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी करतो आहे. तर हे असे सगळे त्याचे फॅक्टर्स आहेत, यालाच म्हणतात फॅक्टर्स. काय केलं आपण प्राईम फॅक्टरायझेशन केलं, बरोबर. थोडक्यात आपण याला डिवाइड केलेलं आहे. छोट्या नंबरने सुरुवात केली आपण डिवाइड करायला. आता 57 घेऊया. 57 घेतल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं का 5 आणि शेवटी 7 आहे. 7 ऑड आहे का इवन आहे, तर हा ऑड नंबर आहे. तर हे 2नी डिवाइड होणार नाही. मग आपण 3नी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टेबल्स पाहावे लागतील, है ना. किंवा 57ला जर टेबल्स येत नसतील काही विद्यार्थ्यांना, पण टेबल्स तुम्हाला 20पर्यंत आलेच पाहिजे. पण ज्या विद्यार्थ्यांना येत नसतील त्यांनी काय करावं मग, तर हा 2नी जात नाही 3नी जातो का पाहण्यासाठी 3 1 जा 3 होईल. मग इथं 2 उरलं, मग हा 7 खाली आला आणि 3 9 जा 27, म्हणजे आपण याला डिवाइड केलेलं आहे. तर 19 3 जा 57 येतं आहे. तर काय करायचं, ते लिहून घ्यायचं 3 19 जा 57. त्यानंतर 19 कोणत्या टेबलमध्ये येतो, 19 तर प्राईम नंबर आहे. 19 1च्या टेबलमध्ये येतो आणि फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो. असा कोणताच टेबल नाही आहे ज्याच्यामध्ये 19 येतो. तर मग काय करणार आहे, 19 1 जा 19. मी काय बोललो होतो, शेवटी 1 यूज तवर सॉल्व करायचं. 1 आला. आता काय राहिलेलं आहे, इथं फॅक्टर्स लिहून घ्यायचे. कोणते कोणते फॅक्टर्स आहे, 3 इंटू 19, हे झाले फॅक्टर्स. किती सोपं आहे का नाही. तर याच पद्धतीने पुढचे पण क्वेश्चन सॉल्व करायचे. 23 150. तुम्हाला सोल्युशन दाखवत चालतो. तुम्ही काय करा, व्हिडिओमधून पॉज करू शकता तुम्ही आणि सोल्युशन पाहू शकता. 57ला सॉल्व केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व करा आणि मग चेक करा का बरोबर येत आहे का. 23 सॉल्व केलं थर्ड नंबरचं. त्यानंतर फोर्थ 150, त्याचे फॅक्टर्स पहा. मग फिफ्थ नंबर 216, त्याचं सोल्युशन पहा कसं सॉल्व केलेलं आहे. त्याला पहिले 2नी केलं, मग 3नी केलं, 1 यूज तवर त्याला सॉल्व केलं. मग त्याच्यानंतर त्याचे सगळे फॅक्टर्स लिहून घेतले. पहा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. त्यानंतर क्वेश्चन आहे 208. आता हे स्वतः करा आणि मग पॉज करा, मग प्ले करा. सॉल्व झाल्याच्या नंतर मग आपलं सोल्युशन मॅच करून पहा बरोबर आलं आहे का. ठीक आहे. 208 बघा कसं डिवाइड केलं आहे, काय काय फॅक्टर्स आहे. 2 2 2 2 आणि 13. पुढचा आहे 765. याला सॉल्व करा, पॉज करा व्हिडिओ. हा आहे 765चा सोल्युशन. त्यानंतर आहे 342. व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा. हा आहे 342चा सोल्युशन. फॅक्टर्स बघून घ्या. आता आहे 377. परत व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा.
पॉज करायचं, सॉल्व करायचं, परत प्ले करायचं त्याला सोल्युशन पाहण्यासाठी. तर हा झाला याचा सोल्युशन. 10th वाला पण बघा, हा 10th वाल्याचं सोल्युशन मी शो केलं आहे डायरेक्टली. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट इथं घेतलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट होता 11 नंबरचा SCF आणि LCM.